नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता गणपती बाप्पांचं आगमन होणार असतं. त्यामुळे डेकोरेशनची तयारी मानसी आणि अथर्व या दोघांनी मिळून सुरू केलेली असते. त्यामुळे ते दोघेजण डेकोरेशन करत असतात. तर इथे रागिणीने क्षितिजाला घेतलेलं असतं. तेव्हा रागिणी आणि क्षितिजा त्याचबरोबर पौर्णिमा ह्या तिघीजणी किचनमधून बाहेर येतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की बघताय ना आई, म्हणजे इथे या दोघांनी भूमीच्या येण्याची पूर्ण तयारी करूनच ठेवलेली आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की अथर्व, भूमीताई आली ना की मी तिचं ऑक्शन करणार आहे. तेव्हा अथर्व म्हणतो मग काय, करायला तर पाहिजेच, कारण भूमीताई शेवटीला आहे ना प्रेमाचं युद्ध जिंकूनच आली आहे. त्यामुळे तिचं ऑक्शन तर झालंच पाहिजे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते हे बघा आई, या दोघांनी जय्यत तयारी सुरूसुद्धा केली आहे. ती भूमी तुमच्या नाकावरती टिचून या घरामध्ये परत येणारच आहे. तेव्हा रागिणी म्हणते मग काय, ती तर येणारच होती ना. आकाशसारखा सपोज सिस्टीम तर तिच्याकडेच आहे, त्याच्यामुळे तो तिला परत घेऊन येणारच होता. तर प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघेजण इथे बाप्पाला आपल्याबरोबर घेऊनच आलेले असतात. बाप्पांचं आगमन इथे आता महाजनांच्या घरामध्ये होणारच असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, गणपती बाप्पा मोरया असा आवाज आल्यानंतर मानसी म्हणत असते अथर्व, अरे हा आवाज तर भूमिताई आणि भाऊजींचा आहे. तेव्हा इथे मानसी आणि अथर्व दोघेजण धावत पळत दारापाशी येतात. तेव्हा बघतात तर काय, भूमी आणि आकाश दोघेजण बाप्पाची मूर्ती आपल्याबरोबर घेऊनच आलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मनू म्हणत असते की तुम्ही दोघेजण इथेच थांबा, मी इथे आता औक्षणाचं ताट घेऊन येते. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते आकाश, अरे हे काय, तुम्ही दोघेजण येतानाच बाप्पाची मूर्ती घेऊन सुद्धा आलात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्या, अगं भूमी पुन्हा एकदा या घरामध्ये गृहप्रवेश करणार आहे. मग ती आता गृहप्रवेश करण्याची जी वेळ आहे ती शुभ असायला नको का? त्यामुळे मी इथे आता बाप्पाचं आगमनसुद्धा याच दिवशी करायचं ठरवलं, म्हणून मी मूर्ती सोबतच घेऊन आलो आहे, असं आकाश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, मनू म्हणत असते की ताई, अगं आम्ही आहे ना तुझ्या स्वागताची तयारीसुद्धा आधीच करून ठेवली. तेव्हा भूमी म्हणत असते मनू, अगं माझं स्वागत राहू दे, बाप्पाचं स्वागत सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनू भूमी आणि आकाश यांच्या पायावरती पाणीसुद्धा ओतते. त्यानंतरला त्यांचं औक्षण करते. इथे बाप्पाचं सुद्धा औक्षण करते आणि सगळेजण गणपती बाप्पा मोरया म्हणत इथे आता बाप्पाची मूर्ती घरामध्ये घेऊन येतात. मनूला खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण तिची बहीण शेवटीला घरी परत आलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे बाप्पाची मूर्ती आता मखरामध्ये सजवून ठेवलेली असते. तेव्हा इथे सगळेजण बाप्पाचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे मनू आपल्या बहिणीला भेटते. इतक्या दिवसानंतर फायनली आता भूमी घरी आलेली असते. त्याचबरोबर इथे आता मानसी आणि अथर्व या दोघांनी खूपच सुंदर असं डेकोरेशनसुद्धा केलेलं असतं. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, भूमिताई खरंच सांगू का, म्हणजे आम्ही सगळेजण आहे ना कधी कधी खूपच जास्त टेन्शनमध्ये यायचो. मनामध्ये असंख्य विचार यायचे, पण भाऊजी नाही या. भाऊजींची प्रचंड इच्छा तर होतीच, पण त्यांना माहिती होतं की आज ना उद्या तू परत येणार आहेस. भाऊजींना खात्री होती की भूमी परत येणारच. ते आम्हाला सांगायचे की भूमी परत येणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि ते बघतेस ना तिथे जे फुलांचं तबक दिसतंय ना, ते भाऊजींनी गेली 10 दिवस मला तयार करून ठेवायला सांगितले आणि मी 10 दिवस ते तयार करते. त्याच्यामध्ये गुलाबांच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये एक दिवा मला रोज लावून ठेवायला सांगायचे, कारण तू परत आल्यानंतर तुझं लगेच स्वागत करता यावं म्हणून. तेव्हा इथे भूमीला खूप छान वाटतं हे सगळं ऐकून, की इथे आकाश भूमीचा इतका विचार करत होता आणि तिच्यावरती प्रचंड विश्वास होता की आज ना उद्या भूमी परत येणार म्हणजे येणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो, फक्त एवढंच नाही तर भूमीसुद्धा काही कमी नव्हती. भूमीने जाताना आपल्याबरोबर इथे कुंकवाचा करंडा नेला होता, कारण काही झालं तरीसुद्धा तिचा आकाश तिच्याजवळ आहे असं तिला वाटावं म्हणून. तो कुंकवाचा करंडा ती आपल्याबरोबर घेऊन जाते
आणि तेव्हापासून ते कुंकू ती आपल्या कपाळाला लावत असते, आपल्या भांगामध्ये लावत असते. तेव्हा इथे कुंकवाचा करंडा बघितल्यानंतर आकाश म्हणतो, आत्या मी तुला सांगितलं होतं ना की भूमी कुंकवाचा करंडा तिच्याबरोबर घेऊन गेली असेल, म्हणजे ती मला आपल्याबरोबर घेऊन गेली होती. मी तिच्याबरोबर नेहमी राहायला हवं म्हणून. हो ना भूमी? भूमी म्हणते, अगदी बरोबर. पण आता हे कुंकू आहे ना, ते मी लावत होते आत्तापर्यंत माझ्या कपाळाला, पण आता तू स्वतः माझ्या भांगामध्ये हे कुंकू भरायचं आहे, असं आता इथे आकाशला भूमी म्हणते. तेव्हा आकाश आपल्या हाताने इथे भूमीच्या कपाळाला ते कुंकू लावतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मानसी म्हणत असते की भाऊजी, ताई, तुम्ही दोघेजण फ्रेश होऊन घ्या. अथर्व, तू उद्याच्या पूजेची सगळी तयारी कर आणि मी जाते स्वयंपाकाची तयारी करते, प्रसादाची तयारी करते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी आपल्या रूममध्ये जात असताना ती लगेचच म्हणते, काय मग रागिनी पटवर्धन, आता आली आहे मी या घरामध्ये. बाप्पाचं आगमन तर झालेच, विघ्नहर्ता या घरामध्ये आलेलेच आहेत, पण मी सुद्धा आले त्यांच्याबरोबर. आता या घरातील जे काही विघ्न आहेत ना, ते लवकरात लवकर या घरातून मी पळवून लावणार आहे. या घरातील सगळे विघ्न मी बाजूला करणार आहे, असं इकडे भूमी म्हणत असते. त्यानंतर भूमी म्हणत असते, काय रागिनी पटवर्धन, आत्तापर्यंत तुम्ही जी जी काही कामं केली आहेत ना, त्या सगळ्यांची इथे तुम्हाला शिक्षा मिळणार आहे. ती शिक्षा देण्यासाठीच तर मी आलेली आहे ना. आणि बोलता बोलता भूमी रागिनीच्या हातातून आपल्या क्षितिजाला, आपल्या बाळाला पहिल्यांदा घेते. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, ए बाई, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही, आता ती आली आहे ना या घरामध्ये पुन्हा आता स्वतःचं वर्चस्व गाजवायला, म्हणूनच ती आल्या आल्या आपल्याला दाखवून देते की आता ती परत आली आहे. आता ती आपल्याला सुखाने काही जगू देणार नाही, बरोबर ना? म्हणूनच ती आपल्याला धमकी द्यायला सुरुवात करते. तेव्हा भूमी म्हणत असते, पौर्णिमा, तू गप्प बस गं, तू काही बोलूच नकोस. तुला मी काही का बोलत नाही माहिती आहे का? तू त्यांचं प्यादं आहेस, प्यादं. तू स्वतःचं काही डोकं वापरतच नाही हे मला माहिती आहे, त्यामुळे मी तुला काही बोलत नाही आहे. पण तू आहे ना, मध्ये मध्ये आमच्या बोलू नकोस. खरं तर पौर्णिमा, मला तुझी कीव येते गं, मला वाईट वाटतं तुझी अवस्था बघून. त्याच्यामुळे तू प्लीज आता मध्ये नको बोलूस. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की रागिनी पटवर्धन, तुम्ही काहीही म्हणा, पण कोलते प्रकरणामध्ये तुमचाच हात होता. त्याचबरोबर आमच्या अपघाताच्या मागेसुद्धा तुमचाच हात होता. तुम्हीच पाठवलं होतं ना त्या माणसाला गाडीचे ब्रेक फेल करायला. तेव्हा रागिनी म्हणते, बाई, तू सुद्धा सुखाने राहा आणि आम्हालासुद्धा सुखाने जगू दे गं. माझा त्या अपघाताशी काही संबंध नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो, मग तो माणूस विनाकारण आला होता का आमच्या गाडीचे ब्रेक फेल करायला, तुम्ही सांगितलेले नसताना? तेव्हा भूमी म्हणते, रागिनी पटवर्धन, या सगळ्या प्रकरणाशी तुम्हीच आहात. कोलते प्रकरणाच्या मागे तुम्हीच आहात. आकाश आणि संकर्षण यांच्यामध्ये भांडण व्हावं यासाठी तुम्ही हे सगळं प्लॅनिंग केलं होतं. सगळं काही मला माहिती आहे. आता वेळ आहे ना तुमच्या हातातून निसटून चालली. ते नाही का वाळू कमी कमी होते आणि मग वेळसुद्धा निघून जात असते, तशी तुमच्या हातातून सुद्धा सगळी आता वाळू हळूहळू निसटून चालले, तशी तुमच्या हातातून वेळसुद्धा निघत चाललेली आहे, लक्षात ठेवा. भूमी आता घरात परत आली आहे, तुमचा काउंटडाऊन सुरू झाला आहे, लवकरच आता घरातून बाहेर पडायची तयारी करा, असं भूमी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अभिजित बघा, अभिजितने आता भूमीचा फोटो लावला आहे आणि तिच्या फोटोवरती तो चाकू फिरवतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी मात्र तिला याबद्दल काही माहितीच नाही आहे. तेव्हा इथे अभिजित म्हणतोय, घर जरी बदललं असलंच ना, तरीसुद्धा भूमी, माझं ध्येय तू बदलू शकत नाहीस. तुला पकडून मला माझं ध्येय साध्य करायचं आहे आणि ते मी करणारच. तुझ्याकडून जे मला हवं आहे ते मी मिळवणारच, असं अभिजित म्हणत असतो. आता प्रेक्षकांनो नक्की इथे अभिजितचं काय म्हणणं आहे ते काही कळत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी रूममध्ये आलेली असते. तेव्हा आकाशने फोटो लावायला सुरुवात केलेली असते रूममध्ये. त्यानंतरला भूमी आल्यानंतर तो म्हणतो की भूमी, इकडे ये, आपण हा आपला फॅमिली फोटो तिघांचा आपण दोघेजणं मिळून ही फ्रेम आपल्या रूममध्ये लावूया. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी क्षितिजाला पाळण्यामध्ये झोपवते. त्यानंतरला तो फोटो दोघेजणं मिळून भिंतीवरती लावतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मी ठरवलं होतं, जेव्हा तू हे घर सोडून गेली होतीस ना, तेव्हाच मी ठरवलं होतं की भूमी जेव्हा परत येईल तेव्हाच मी हे फोटो सगळे भिंतीवरती परत लावीन.
तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, जरी पण तू हे फोटो सगळे काढले होतेस तरीसुद्धा तू मला कधीच तुझ्या मनातून काढलं नाहीस ना. तेव्हा आकाश म्हणत असतो, ते शक्य आहे का भूमी? काहीही झालं तरीसुद्धा आकाश भूमीला आपल्या मनातून कधीच काढू शकत नाही आणि हे तुलासुद्धा चांगलं माहिती आहे. भूमी, अगं तू जे केलेस ना माझ्यासाठी ते मी कधीच विसरू शकणार नाही आहे गं. तरी मला माहिती होतं भूमी, हे जे काही करते ना कुठेतरी हे सगळं माझ्यासाठीच आहे. हे मला कळत होतं भूमी. किती त्रास झाला असेल ना तुला हा निर्णय घेताना. संकर्षणने तुझ्यासमोर इतकी मोठी अट ठेवली, तुला ब्लॅकमेल केलं आणि ती अट तू मान्य केलीस फक्त माझ्यासाठी, माझा जीव वाचावा म्हणून तू इतकं मोठं सॅक्रिफाईस केलंस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, कोण करतं गं हल्ली? आत्ताच्या काळामध्ये इतकं कुणी कुणासाठी करत नाही. तू माझ्यासाठी जे काही केलेस ना भूमी, ते मी कधीच विसरू शकणार नाही आहे. आणि हा निर्णय घेत असताना तुला किती त्रास झाला असेल ना ते सुद्धा कळतं आहे मला. म्हणजे तुझं मन या घरामध्ये आणि शरीर त्या घरामध्ये घेऊन तू फक्त वावरत होतीस हे मला कळत होतं. तेव्हा प्रेक्षकांना भूमी म्हणत असते की आकाश, तुला चांगलंच माहिती आहे तुझ्याशिवाय मला कुणीही महत्त्वाचं नाही आहे रे. तू माझ्यासाठी माझं आयुष्य आहेस आणि तुझ्यासाठी मी वाटेल ते करू शकते. तुला हे चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच तुझ्यासाठी हा घेतलेला निर्णय होता. त्यानंतर भूमी आता आपल्या रूममधल्या वस्तूंना हात लावत असते. प्रेमाने संपूर्ण रूम डोळे भरून बघत असते, जसं काय पहिल्यांदाच ते रूम बघते असं. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, काय गं भूमी, काय झालं? अशी का रूम बघतेस तू? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे ही आपली रूम, हे आपलं विश्व जे आपण दोघांनी मिळून उभं केलं होतं. या सगळ्या वस्तू ज्या आपण दोघांनी मिळून सजवल्या होत्या, किती आठवणी आहेत या रूममध्ये. ही रूम, आपलं घर आणि तू, ही सगळी माणसं मी खूप मिस केली आकाश. मी तुला खूप मिस केलं. आपल्या रूमला खूपच जास्त मिस केलं. क्षितिजाला खूप जास्त मिस केलं मी आकाश. तेव्हा आकाश म्हणत असतो, आणि मी भूमी, मी तुला किती मिस केलं तुला सांगू शकत नाही आहे. मला तुझी खूप आठवण यायची. पण मला एक गोष्ट माहिती होती, खात्रीने माहिती होती की तू हे जे काही करतेस ना कुठेतरी तू माझ्यासाठीच करतेस. कारण का मला त्रास होईल असं तू कधीच काही करणार नाही, या गोष्टीवरती माझा विश्वास आहे भूमी. आणि म्हणूनच मला माहिती होतं की भूमीच्या या वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे हे मला माहिती आहे भूमी, असं आकाश आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी तर खूपच जास्त आकाशवरती प्रेम करते आपल्याला माहिती आहे. पण इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे ना आणि माझं तुझ्यावरती, हे लोकांना सांगायची गरज पडणार नाही आहे. हे लोकांना आपोआपच कळावं यासाठी मी एक गोष्ट केली आहे. तेव्हा भूमी म्हणते, काय केलेस आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, तू बस इथे, मी घेऊन आलोच. त्यानंतर प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते, आई बघताय ना, ती भूमी तुमच्या नाकावरती टिचून या घरामध्ये परत आलेली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा महाराणीसारखी आपल्यावरती हुकूम सोडणार, महाराणीसारखी आपल्यावरती वर्चस्व गाजवणार. आता काय करायचं आहे आई? तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो गं, मलासुद्धा कळत नाही आहे. शेवटीला मला मात देऊन ती या घरामध्ये आलीच. पण मी तिला आता शांतपणे राहू देणार नाही आहे. तिने मला चॅलेंज केलं आहे ना, पण आता मी सुद्धा तिला सोडणार नाही आहे. फक्त मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, विचार करायला वेळ म्हणजे अजूनसुद्धा हातावरती हात ठेवून आपण गप्पच बसायचं आहे का? आताही आपण काहीच करायचं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता रागिनी म्हणत असते, सध्या तरी आपल्याला गप्पच राहावं लागणार आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, पण मी नाही गप्प बसणार. आणि पौर्णिमा आता इथे ड्रॉवरमध्ये जो चाकू असतो तो धारदार चाकू काढते आणि म्हणते की आई, तुम्ही हातावरती हात ठेवून शांतपणे बसा. पण मी शांत आता नाही बसणार. भूमी आकाशला सुखाने एकत्र बघितलं ना की राग येतो मला. मला माझ्या अभिजितची आठवण येते. आत्ताच्या आत्ता जाते आणि त्या भूमी आणि आकाश दोघांनासुद्धा संपवते. त्या दोघांना संपवलं ना, मग मी सुखाने जेलमध्ये जाऊन बसेन, सुखाने बसेन जेलमध्ये. पण निदान जाता जाता मी माझ्या अभिजितला न्याय तरी मिळवून देईन ना. मला फक्त माझ्या अभिजितला न्याय मिळवून द्यायचा आहे. मग एकदा का त्या भूमी आणि आकाशला मी मारलं ना की मग मी सुखाने इथे जेलमध्ये जाऊन बसेन. पण त्या दोघांना असं एकत्र मला बघवणार नाही आहे. आई, मी जाते, त्या दोघांना संपून येते. तुमच्यावरती नाव येणार नाही. मी सगळ्यांच्या समोर त्या दोघांना मारेन ना, नाव माझ्यावरतीच येईल, तुमच्यावरती काही येणार नाही.
तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, पौर्णिमा शांत हो पौर्णिमा, रागाच्या भरामध्ये कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नकोस. आपल्याला आता जे काही करायचं आहे शांतपणे करायचं आहे, कळलं तुला? मगाशी भूमी काय म्हणाली तू ऐकलं नाहीस का? तू फक्त प्यादा आहेस प्यादं, जे काही करते ते मी करते हे तिला बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे आता रागाच्या भरामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नकोस, असं इथे रागिनी आता पौर्णिमाला सांगत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश आलेला असतो. आकाश म्हणतो, हे बघ भूमी, मी काय तयार करून घेतलं आहे. तर इथे एक चेन असते, त्याच्यामध्ये बी नावाचं, बी शब्दाचं पेंडंट असतं. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की बी. तेव्हा इथे आकाश म्हणतो की हो भूमी, तू कसं माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालतेस, तसं मलाही तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घालायचं आहे. हे बी नावाचं लॉकेट, बी म्हणजे भूमी, त्याच्यामुळे ही चेन आता तू मला माझ्या गळ्यामध्ये घालायची आहे. म्हणजे मी सगळीकडे मिरवेन की मी माझ्या बायकोच्या नावाचं अक्षर मी माझ्या गळ्यामध्ये घालून मिरवतो म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणते अच्छा. तेव्हा इथे भूमी आता आकाशचा हात आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश पण तू हे कधी बनवलीस? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मला विश्वास होता तू परत येशील आणि तेव्हाच मी ही बनवून ठेवली होती, कधीच. तेव्हा इथे भूमी आता आकाशचा हात बघते आणि म्हणते, आकाश तुझ्या लक्षात आहे का, तुला आठवतं आहे? तेव्हा आकाश म्हणतो, हो आठवतं आहे ना. तेव्हा भूमीला ती पहिली लग्नाची आता रात्र आठवते, तो लग्नाचा दिवस आठवतो, जेव्हा त्यांचं लग्न झालेलं असतं. तेव्हा इथे मंगळसूत्र घातल्यानंतर आकाश भूमीला म्हणालेला असतो की भूमी, तू माझ्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घातलेस ना, आणि ते तू गळ्यामध्येच ठेवणार. तर आता मलासुद्धा हा काळा दोरा आहे ना, तो तुझ्या नावाने माझ्या हातामध्ये बांध, म्हणजे मी सुद्धा माझ्या हातामध्ये हा काळा दोरा नेहमी असा ठेवेन, तुझ्या नावाने बांधून. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि भूमी, तेव्हा हा काळा दोरा मी माझ्या हातामध्ये बांधला आहे, त्याच्यानंतर मी हा दोरा कधीही सोडलेला नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमीला खूपच जास्त छान वाटत असतं. तेव्हाच इथे आकाश म्हणतो, म्हणूनच तुला म्हणतो आहे की आता ही चेन आहे ना, तीसुद्धा माझ्या गळ्यामध्ये घाल, म्हणजे मग मंगळसूत्र म्हणून मी सगळीकडे ती मिरवेल, तुझ्या नावाची चेन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी ती चेन घेते आणि आता खूपच प्रेमाने ती आकाशच्या गळ्यामध्ये ती चेन घालते. तेव्हा आकाशला खूपच जास्त छान तर वाटतंच, पण इथे भूमीला फार आनंद झालेला असतो की आपला नवरा आपल्याला इतकं अटेन्शन देतो आहे, इतकं महत्त्व देतो आहे, अगदी म्हणजे प्रिन्सेससारखं ठेवतो आहे. अजून एखाद्या बाईला काय हवं आहे? आपल्यावरती प्रेम करणारा इतका नवरा आहे, आपली मुलगी क्षितिजा आहे, असं आता भूमीला वाटत असतं. भूमीला आता सगळं सुख मिळाल्यासारखं वाटत असतं. संकर्षणच्या घरातून संकर्षणने तिला काही त्रास दिलेला नाही आहे, पण तरीसुद्धा ते एका वेगळ्या व्यक्तीचंच घर होतं. त्यामुळे स्वतःच्या घरी स्वतःच्या नवऱ्याबरोबर राहत असताना इथे भूमीला आता खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो की भूमी, आता चेन घातलीस ना गळ्यामध्ये, आता बघ तुझ्या नावाचं हातामध्ये मंगळसूत्र आहे, गळ्यामध्ये तुझ्या नावाची चेन घातली आहे, पण आता प्लीज तुझ्या नावाचं इथे आता कुंकू भांगामध्ये भरायला सांगू नकोस आणि हातामध्ये चुडा वगैरे भरायला सांगू नकोस, नाहीतर सगळेजण मला हसतील ना. तेव्हा इथे भूमी हसायला लागते आणि म्हणते, आकाश गप्प बस, काहीही बोलू नकोस. तेव्हा इथे दोघेजण आता एकमेकांना मिठी मारतात आणि इथे दोघे एकमेकांकडे खूपच जास्त प्रेमाने बघत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये बघूया. इथे आता सगळेजण एकत्र छान जेवायला आलेले असतात. छान इथे सगळेजण आता येऊन बसलेले असतात. तेवढ्यातच रागिणीच्या साडीवरती मुद्दामूनच ती काहीतरी सांडून बिंडून घेते आणि त्यानंतरला ती जात असते. तर इथे एका टेबलवरती अभिजित बसलेला असतो. रागिणी काण्या नजरेने त्याच्याकडे बघते. प्रेक्षकांनो मला तर बघितल्यासारखंच वाटतं. असं कान्या बाजूने ती अभिजितकडे बघते आणि सरळ आता पुढे निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रागिणी गेल्यानंतर भूमीसुद्धा तिथून जाते. तेव्हा इथे येत असतानाच अभिजितने आपल्याबरोबर धारदार चाकू आणलेला असतो आणि तो चाकू त्याच्या हातामध्येच असतो. भूमी तिकडून जात असताना अभिजित जातो आणि तिच्या गळ्याला चाकू लावतो आणि म्हणत असतो, गप्प बसायचं, अजिबात आवाज करायचा नाही. तेवढ्यातच भूमी तिच्या गळ्याला चाकू लावत असताना आणि तिला पकडत असताना ती ओरडलेली असते, आकाश. तेव्हा सगळेजण आता बघत असतात. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की आवाज नको करूस, गप्पपणे मी सांगतोय तसं कर, इथून आपल्याला आता जायचं आहे, चल.
हळुवारपणे इथून आता बाहेर पड, असं इथे अभिजित भूमीला सांगत असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित चिडलेला असतो. भूमीच्या गळ्याला चाकू आहे आणि त्याने धमकी दिली आहे की माझ्याबरोबर यायचं म्हणून. त्याच्यामुळे इथे भूमी, आकाश आणि बाकीचे कॅफेमधले सगळेच लोक अत्यंत घाबरलेले असतात. अभिजितला बघून सगळेजण पूर्णपणे घाबरून गेलेले असतात.